राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 गोविंदा हरे विठ्ठल संगीत ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महात भगवान नागेश्वर भगवान की जय. म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाच. आज आपल्या या नागेश्वराच्या दरबारामध्ये गेली 1-1.5 वर्षापासून सुरू असलेला अखंडनीय कीर्तन प्रवचन प्रत्येक महादेवाच्या ठिकाणी करायचं. त्यानुसार पहिल्या महिन्यातील पहिल्या सोमवारची सेवा या नागेश्वर या ठिकाणी आपण करतो. आज या ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेली ओवी, ज्यांच्या पाठीवरती मांडे भाजले, ज्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, ज्यांनी या विश्वाला जी भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे मराठी भाषिकांना कळावी, ती सर्वांपर्यंत हे गीतेचं अमृत जावं म्हणून भगवद्गीता ही मराठीमधून ज्यांनी लिहिली अशी ही ज्ञानेश्वरी, अशी ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 आणि 111वी ओवी आहे. म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वस्व त्याचे. या ठिकाणी माऊली या ओवीमध्ये सांगतात, म्हणून स्वधर्म जो सांडिल, सांडिल म्हणजे सोडून देणं. जो स्वधर्म सोडून देईल म्हणजे धर्म म्हणजे काय तर व्यवहाराची आपली चालीरी, जे आपण निसर्गाचे नियम आहेत त्या नियमानं चालणं म्हणजे धर्मावर चालणं. की लोकांना त्रास न देणं म्हणजे धर्माने चालणं, लोकांशी खोटं न बोलणं धर्माने चालणं, लोकांचं नुकसान न करणं म्हणजे धर्माने चालणं. मग असा हा धर्म जो सांडील ते सोडून देईल त्याला माऊली सांगतात तया ते काळू दंडील. जो काय असा धर्म आहे तो सोडून देईल त्याला काळू दंडील. काळू म्हणजे हे काय माणसाचं नाव नाही. माऊली या ठिकाणी सांगतात की काळू म्हणजे काळ. जो काळ आहे तो दंड देतोच. आपण जे म्हणतो ना किती केलं तरी फेडावं लागतं, सुट्टी नाही, ते माऊलीने ह्याच्यात सांगितलं की काळू हा दंडील. पण दंड देईन, पण कसा दंड देईन तर तो दंड देणार चोरू म्हणून हरील. ज्याप्रमाणे पोलीस लोक चोर पकडल्यानंतर त्याचं हरण करतात, त्याला जेलमध्ये टाकतेन, मारतेन, हरतेन, कोर्ट कचेरी ज्या काय गोष्टी त्या घडतात. चोर म्हणून जसे चोराला शिक्षा दिली जाते तशी शिक्षा दिली जाईल. सर्वस्व त्याचं सगळं हिरावून घेतलं जाईल. जी त्यांनी आजपर्यंत कमवलेली इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, मान पान धन दौलत. आता चोराने चोरी केली, आता महाराजाच्या हातात अंगठी 8 दिवसांना दररोज असते. समजा ती चोरली तर ती माझ्याकडून वसूल होस तर मला सुट्टी नाही ना. हाणणार मारणार ते दे बाबा. म्हणजे जे कमवलंय ते जाणार, ज्याचं घेतलं होतं ते बी जाणार. म्हणजे सर्वस्व त्याचं जे काही त्याचं सगळी इज्जत मान पान धन दौलत सगळं परत करावं लागतं. असा या ओवीचा सरळ आणि सुटसुटीत असा अर्थ आहे. आजच्या या आपल्या नियमामध्ये घेतलेली ओवी या ठिकाणी सर्व आपण महाराज मंडळी आहात, गायक वादक आहात. या ठिकाणी शिंदे महाराज आहेत, नेत्रे महाराज आहेत आणि जे आम्हाला हे धडं शिकवत आहेत उली तिले पुढं ढकल स्टार्ट करतात आमचे मेजर साहेब आहेत. या ठिकाणी घुमरेताई आहेत, ज्यांचं गायन उत्कृष्ट आहे. तसा गळा आपल्याला पाहिजे किंवा त्यांचा चोरावं लागेल ह्यांच्यावर, चोरू म्हणून हरी असं ज्योतिताई आहेत. आणि ज्या मला ह्या कार्यक्रमासाठी सवड काढून देतात बळच का व्हायना ते आमचे मॅडम बी हजर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्या ह्या दर सोमवारच्या नियमानुसार ह्या प्रवचनामध्ये घेतलेली ओवी माऊलींची आहे आणि त्याचा आपण अर्थ पाहिला. तर धर्म जो आहे तो धर्म ज्यांनी सोडला त्यांचं सगळ्याचं आजपर्यंत वाटोळं झालं. आपल्या सगळ्याला माहिती की दुर्योधनाने धर्म सोडला, त्याचं वाटोळं झालं. रावणाने धर्म सोडला,
त्याचं वाटलं झालं. हिरण्यकशिपूने धर्म सोडला, त्याचं वाटलं झालं. म्हणजे जे काय देवाधिकामध्ये आहेत, जी काय लोक आहेत, आता आपण मंबाजी म्हणतो, कोण रामेश्वर भट असतील किंवा नाथ महाराजांना त्रास देणारे लोक असतील, तुकाराम महाराजांना त्रास देणारी जेवढी लोक आहेत, ह्यांनी सगळ्यांनी धर्म सोडला. त्यांचं सगळ्याचं कुठंच नाव नाही राहिलं त्यांचं. म्हणजे जी लोक दुसऱ्याला त्रास देतात, जी लोक दुसऱ्याला तकलीफ देतात, जे दुसऱ्याचं हरण करतात, अशा लोकांचं नाव कधीही काळ्या यादीत येतं. म्हणून जो धर्म सोडतो, कुणी असो तो, ज्याने ज्याने धर्म सोडला, आपण मोठमोठी उदाहरणं पाहिली की प्रत्येकाला. महाराज या ना इकडे, पुढं बस थोडं बरं वाटतं, इथं दे ना, या 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 2 मिनिट या, खाली मांडी घालून म्हटलं बघा ना कसं मस्त वाटतं. तू बडबड करतोय म्हणून तुला नाही नाही तसं ना, बडबड नाही, उलटी छान आहे, या बसा. म्हणजे जो हा काळ आहे, हा धर्म सोडला की काळ आपल्याला त्रास देतो. आणि मग या काळापासून जर बाजूला जायचं असेल, काळ जर आपल्याला दूर लावायचा असेल, तर आपण धर्म नाही सोडला पाहिजे. मग आपला जो धर्म आहे, ज्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम हे निष्ठेने केलं पाहिजे. जे कामात निष्ठा आहे, निष्ठा ठेवून काम करतो, त्याला धर्माचं आचरण म्हणायचं, त्याला देवाची साथ म्हणायची. पण निष्ठी केली की तो कवा निष्ठा, त्याचा काय भरवसा नाही. पण निष्ठी कुठल्याच क्षेत्रात चालत नाही. कुठलाही घर असो, प्रपंच असो, जर आज आपण घरामध्ये लागणाऱ्या वस्तूच आणून दिल्या नाही, जर आपण घरामध्ये लागणाऱ्या वस्तूच आणून दिल्या नाही, तर घरामध्ये प्रेम राहणार नाही, निष्ठा राहणार नाही. निष्ठी सोडली, एकमेकावर राग पडापडी चालू आहे, चिडचिड. ही जी चिडचिड होती तर का होती? धर्म पाळला नाही, घरात लागणारी वस्तू आपण दिली नाही. आज समजा आपल्याला पाहिजे तो वेळेवरचा चहा असेल, स्वयंपाक असेल, हा वेळेवर नाही झाला की आपण चिडाचिड करतो, चालू माझा मी इतकं उशीर लागतो का, आपण लगेच ताणताण करतो. बरोबर का करतो? तर ते वेळेत नाही झालं. म्हणून जो धर्म ज्याचा त्याचा आहे तो पाळला पाहिजे. आणि हा धर्म प्रत्येकाने जर पाळला तर कुणालाही कुठं जायची गरज नाही. आज आपण नागेश्वराच्या दरबारात, त्यांनी त्यांचा धर्म पाळला. काय केलं? महादेव हे रावणाला प्रसन्न होते, बरोबर? रावण महादेवाचा परमभक्त. मग रावणाची इतकी सोन्याची लंका होती, इतकं काशे, पितळ, का इटा बिट्या सगळं सोन्याची घरं, एवढी सप्तकोटी होती. मग हे रावण इतका वाटा म्हणला, ते कोणाचा भक्त होता? महादेवाचा. मग महादेव किती मोठे आहेत? त्यांच्याकडे काय नव्हतं, तरी ते मशानात का राहिले? त्यांचं घर कुठं होतं? मशानात का राहिले? तर त्यांनी पूर्ण विश्वाला सांगितलं की प्रत्येक जीव जन्माला आलेला मशानातच जाणार. म्हणून ते मशानात राहून त्यांनी काय केलं? मेलेल्या माणसाची राख भस्म म्हणून पूर्ण विश्वाला त्यांनी संदेश दिला की बाबांनो, मी इतका मोठा आहे तरी माझी ही अवस्था आहे, मी राख लावतोय, तुमची सगळ्याची एक ना एक दिवस राख. महादेवाने सर्प का गळ्यात लावला? आज जर इथं जर सर्प निघला, आता समजा आलाच तिकडून, आपण कुणीच राहणार नाही, पळणार कुणीकडे. मी सुद्धा राहणार नाही सांगतोय तरी. म्हणजे सर्प दिसल्यानंतर आपण भिवून पळून सगळे जातो, काठ्या दगड घेऊन मारतो. असा सर्प त्यांनी गळ्याला का बरं वेडा टाकला असेल? काय त्यांना संदेश द्यायचा असेल महादेवाने? तर महादेवाने जो सर्प गळ्याभोवती गुंडाळलाय, त्यांनी सांगितलंय की जो हा काळ आहे, हा कधी तुम्हाला सर्प चावला की माणूस मरतो. म्हणजे हा सर्प म्हणजे काळ आहे, आणि हा काळ कधी येऊन तुम्हाला वेडा टाकेन ह्याचा भरवसा नाही. म्हणून त्यांनी सर्प गळ्यामध्ये, त्यांनी वाघाची वस्त्र धारण केले कमरेला, वाघाची कातडी का केली? ती महादेवाला, या जगाला उपदेश करायचा आहे की बाबांनो, हे जे शरीर मी तुम्हाला दिलंय, हे शरीर जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर या शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही लाचारी पत्करू नका, तुम्ही कुणापुढं झुकू नका, वाघासारखं वागा, वाघाचे कपडे तुम्ही परिधान करा, म्हणजे तितकं धाडसी राहा, परंतु चुकीचं वागू नका. हा संदेश त्यांना त्याच्यातून द्यायचा. मग अशा ह्या महादेवाने, हा भोळा शंकर आहे, आपण म्हणतो ना शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पायी माझे चित्ती. जर अशा या महादेवाजवळ जर आपण डोकं टिकवलं, जर त्याच्या चरणाजवळ जर मनोभावी जर लीन झालो, तर तो महादेव आपल्याला पाहिजे ती गोष्ट देतो. कितीतरी जणाला दिलं, कितीतरी उदाहरणं आपल्या सगळ्याला माहिती, कितीतरी लोकांचं कल्याण केलं. का नुसतं बसल्या
काळभैरवाला जन्म कोणी दिला? महादेवने जन्म दिला. भस्मासुराला कोणी निर्माण केलं? महादेवने. दुसरे जीव जे तयार करते त्यांना बाकीच्याला द्यायचं काय अवघड आहे? जे जीवदान देते, जीव देते, निर्माण करते, त्यांना द्यायचं काय अवघड आहे? अशा या महादेवाची जर आपण भक्ती केली, या महादेवाजवळ जर लीन झालो आणि महादेवाचे जर हे 4 गुण माझ्या बुद्धीप्रमाणे जे मला वाटते, मी जे सांगितले आता, तर हे जर आपण पाळले की खरंच मशानातच शेवट जायचे, कशाला वसवस करायचे, कशाला मरमर करायचे, का लोकांच्या मुंड्या मोड गाळायच्या, का लोकांच्या जमिनीवर ताबा टाकायचा, का लोकांचा बांधव करायचा, का लोकांची गाडी पळवायची, का लोकांना त्रास का लोकांना द्यायचा, का मशानातच जायची, किती चोऱ्या केल्या तरी मशानातच जायची. हे का करायचं हे लक्षात घेतलं. सर्प जो आहे तो सांगतोय किंवा कधी काळाचा वेळा पडणार आहे, शेवट तिथंच जायचंय. भस्म राख लावायची, मग सगळी राखच होणार आहे, तर उभा कशासाठी करायची? हे जे काही गुण आहेत हे जर महादेवाचे जर आपण घेतले तर मला नाही वाटत या पृथ्वीवरती मेजर साहेब शिंदे महाराज कुणी दुःखी राहिले. जर हे पाळलं तर आपण म्हणतो ना मशानातलं वैराग्य, एखाद्याच्या अंत्यविधीला गेलो, एखादा चालता बोलता माणूस काय हो सकाळी बोलला म्हणून गेला ना संध्याकाळी राव, काय खरंय माणसाचं काय खरं नाही राव, चांगलं राहायला पाहिजे, नीट वागायला पाहिजे, कवर फक्त महागारी येऊच तर महागारी आलं की लगेच पळाला लगेच कोणीकडे रे ह्याचा फोन आला, चल चला चला. म्हणजे फक्त मशानातलं वैराग्य म्हणतो त्या पद्धतीचं जीवन सगळ्या माणसाचं आहे. आणि हे जर जीवन आपल्याला सोडून द्यायचं असेल तर आपल्याला साधू संतांजवळ आलं पाहिजे. तेच संत वामन भाऊंनी, संत भगवान बाबा असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, नाथ महाराज असतील, यांनी तेच सांगितलं. नाथ महाराजांनी आपल्याला उद्देशच केला आहे की तुमचा धर्म तुम्ही सोडू नका. लोकांनी किती त्रास देऊ द्या, किती. नाथ महाराजाच्या अंगावरती 108 वेळा येऊन थुकला, त्यांनी त्यांचा धर्म सोडलाच नाही. परत जायचं आंघोळ करायची माघारायची, परत जायचं आंघोळ करायची माघारायची. 108 वेळा झालं, त्याचं तोंड सडलं. त्यांनीच म्हणले तुला मध आणून देऊ का बा, तुझं तोंड सडलंय, तुला मध लाव. पण त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये धर्म नाही सोडला पाहिजे, माऊली सांगतात. म्हणून जो स्वधर्म सांडिल, आपला धर्म आपण सोडला पाहिजे. माझं कर्तव्य वकील व्यवसाय जे आहे ते प्रामाणिकपणे ज्याची केस घेतली त्याचीच कड लावायची. आपलं काय ते व्यवस्थित कड लावायची म्हणजे तसं काय वाटलं नाही म्हणजे, पण काम त्याचं करायचं. समजा आता मेजर साहेबाचं वगैरे पीटी असो, पकवाज असो किंवा गायन काम असो, तिन्ही गोष्टी चौकोनी चिरा भिवशिंग बाबा आहेत असं मी काल ऐकलं. बडेवाडी, बरोबर आहे, बडेवाडी भिवशिंग बाबा असे चौकोनी चिरा होते संप्रदाय. तसे आपल्या जामखेडचे खरोखर चौकोनी चिरा, त्यांना टाळ्या वाढल्या तरी काय हरकत नाही. म्हणजे तेवढा गुण आहे त्यामध्ये. आज शिंदे महाराजांचं पाहिलं तर खरोखर वाचन आणि अभ्यास खूप आहे. कुठला अभंग नाही किंवा प्रमाण खाली होते सांग नाही, गोडाव नाही त्यांच्याकडे, गोडाव नाही. मेत्रे महाराजाचं त्या दिवशी पाहिलं, माझ्याकडे आता व्हिडिओ होती, तुम्हाला टाकता टाकता कसा राहिलाय काय की म्हणजे धर्म नाही पाळला मी त्या दिवसाचा, स्वधर्म सुटला त्या दिवशी. मग विनोदी शैलीमध्ये लोकांना प्रबोधन करण्याचं काम आपण करताय. असे जो आपला धर्म आहे तो आपण पाळला पाहिजे. आणि तो धर्म आपण पाळला की आपल्या जीवनामध्ये कुठली अडचण येत नाही, मग काळ आपल्या जवळ येत नाही. कारण दंड काळ कोणाला देतोय? ज्यांनी धर्म सोडला त्याला काळ दंड देतोय. आणि चोर कोणाला माऊली म्हणतात? की जो चोरासारखं वागतो, जो लोकाला त्रास देतो त्याला चोर म्हटलेलं आहे. लोकाला त्रास होईल असं आपण वागायचं नाही, का तर आपल्याला काळ आपल्याजवळ येणार नाही. आणि स्वधर्म आपण नाही सोडला की तरी आपल्याला काळ आपल्याजवळ येणार नाही. आणि मग हे जर तिन्ही गोष्टी आपण पाळल्या तर मग माऊली काय म्हणतात पुढं, की जे काही तुमचं सर्वस्व आहे, सर्वस्व तयाचे ते टिकून राहणार आहे. जर ह्या गोष्टी आपण नाही पाळल्या तर आपलं सर्वस्व सगळं जाणार. जर माऊलींनी त्या काळामध्ये म्हणले असते मला काय घेणं ज्ञानेश्वर लिहायची, काय घेणं लोकांचं, ह्या लोकांनी माझ्या आईबापाला जगून दिलं नाही. स्वतः माझ्या आईबापाला देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. दोघं एवढं उडवले आम्ही लेकरं, आम्हाला आमचे आई वडील पाण्यात उडी टाकून मरण पावलेत. ह्या लोकांनी काय करायचं ह्या लोकांसाठी? आपल्यासारखा डायरेक्ट मला असं काय घेणं आहे म्हणून आपल्याला. अहो निसा माईक नाही दिला तर लोक राग होते. तर मला नव्हतं माहिती, आता माहिती झालं उली त्या कार्यक्रमात आल्यापासून. थोडा आवाज कमी असला तरी 10 होतेच त्या माईकवाल्या, खरोखर 10 होते. आणि ज्याच्या गायक आणि त्याच्या समोरचा माईक जावा तेव्हा अजिबात कीर्तनात काहीच म्हणणार नाही. अख्खं कीर्तन संपलं तरी मी डोळ्याने बघतो. आणि जे आहे ते मी कीर्तनावर टीका करीत कीर्तनकार होणार आहे. मी काय असं दुसरं काय करीत होणार नाही. म्हणजे मानसिकता आहे. तसं माऊलींनी त्यांनी जर इतकुशा माईकवर आपण एवढा हिंजाडा आणतो, 2 तासाचा राग धरतो. माऊलीने किती राग धरायला पाहिजे? आईबापाला देहान प्रायचित्त दिलं तरी माऊलीने अमृत आपल्या लोकांना दिलं. का बाबा प्या,
उद्धार होता, त्यांनी धर्म सोडला नाही. नाथ महाराजांना नको नको तो त्रास दिला, तरी त्यांनी आपल्याला एवढा मोठा गाथा दिला. माऊलींनी तुकाराम महाराजांना सुद्धा किती त्रास दिला. नुसती म्हैस त्यांच्या बागेत गेली तर मंबाजीने काठीने दुपटून काढली. किती त्रास दिला. नुसते राखण करायला ठेवली, पाखराने सगळी कंस खाल्ले तर त्या मालकाने सगळी पंचमंडळी गोळा करून बैठक केली. म्हणजे अपमान केला, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी धर्म सोडला नाही. कारण आपण म्हणतो ना, जगाच्या उद्धारा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार आहे. जिथं जगाचं कल्याण आहे, जिथं समाजाचं हित आहे, आपल्या हिता जो असे जागतात, ज्यांनी हित पाहिजे त्यांनी त्यांचं हित साधून घेतलं. म्हणून आज त्यांचे आईवडिलांची त्यांची कीर्ती नाव आहे. आणि हा जो आपला नित्यनियम आहे, तर या नित्यनियमामध्ये सुद्धा जो आपला धर्म आहे, आपल्याला जी कला येते ती आपण सगळ्या जणांनी साकार केली पाहिजे. तो आपला धर्म आहे आणि आपण तो आपलं कार्य केलं पाहिजे. कुणी असो, गायकाने गायकाचं काम केलं पाहिजे, ऐकणाराने ऐकायचं केलं पाहिजे, प्रत्येकाने जे नाही ते काम केलं पाहिजे. आणि हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम आपला दर सोमवारचा, जी काय सगळ्या मंडळींनी, सातपुते महाराज असतील, काळे महाराज असतील, मेजर असतील, तुम्ही सर्व शिंदे महाराज असतील, मेत्री महाराज, सर्व ज्योतिता असतील, जे सगळ्या जणांनी केला, हा वाढवायचा असेल तर आपण सगळ्या जणांनी एक काम केलं पाहिजे. कारण आपलं जामखेड शहर हे 35,000 लोकांचं. दर सोमवारी जे आपण इथं कार्यक्रम करतो, तर या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येकाने ज्यांचे काही वाढदिवस आहेत, ते रस्त्यावर, घरी, इथं जे करते, तर ते वाढदिवस आपण दर सोमवारच्या कीर्तनात केले पाहिजे. समाजासाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन होईल. बरोबर. अशा प्रकारची प्रथा आपण नवीन याच्यामध्ये सुधारणा करावी, आपण त्यामध्ये सगळेजण करू. आणि त्याने प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा होत असताना तो हरिनामाने साजरा होईल. जे आज पोरं कुठं गाडी ठेवते तर मेणबात्या हिजवायच्या, वरडायचं, नाचायचं, डीजे लावायचे, ह्या काय ज्या चुकीच्या प्रथा आहेत, ह्या प्रथा आपल्याला बंद करता येतील, कमी करता येतील. आज वाढदिवसाच्या दिवशी कितीतरी महाराज लोक मित्र दारू पिऊन येतात, त्याला म्हणजे पाजल्याशिवाय वाढदिवसाला येत नाही. रिअल परिस्थिती. कितीतरी दारू पिऊनच मग हे जे पडत ते झडत ते काय पडत. त्याच्यामुळं व्यसनापासून समाज कमी होईल, व्यसनापासून लोक ही दूर जातील. हे सुद्धा आपल्या प्रबोधनाचं काम आहे, जे आपण एक वारकरी म्हणून काम करतोय. हा जर आपण धर्म पाळला जगाच्या उद्धारासाठी, तर आपण एक ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करू. आणि हा प्रसार करून अजून याच्यामध्ये लोक वाढदिवसाच्या निमित्ताने ते कुटुंब सगळं येईल, त्यांचा मित्रपरिवार आहे, जे चुकीचं करायचं आहे त्यांचं ते बंद होऊन ते हरिनामामध्ये लीन होतील. या प्रकारच्या आपण आता पुढच्या सोमवारपासून सुरुवात करू. प्रत्येक ग्रुपला सगळीकडे टाकून देऊ. ज्यांना वाढदिवस साजरा करायचा असेल तर सोमवारी आमच्या तिथं कीर्तन असतं, तुम्ही तिथं या, तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करू. तुम्हाला मेणबात्या हिजू नका, आम्ही तुमच्या लावून तुमचा वाढदिवस साजरा. आणि तुम्हाला घरात 10 जण शुभेच्छा देते, तिथं 100 जण नामस्मरणात देतील. अशा प्रकारची प्रथा करून अजून आपण याच्यामध्ये वाढ करू. आणि एकदम चांगल्या प्रकारे हा दर सोमवारचा नियम आपण जास्तीत जास्त वटवृक्ष करू. ही जामखेडची प्रथा. आज जामखेड म्हणजे दुसरी आळंदी, तिथं काय नाही हो. दर सोमवारी भजन आहे, कीर्तन आहे, बुधवारी भजन आहे, शनिवारी भजन आहे, गुरुवारी भजन आहे. आज मी तर म्हणतो आपल्या तपनेश्वरकडे राहणार आपण पाहिलं तर तपनेश्वरकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा राहतो. तपनेश्वरकडे वगैरे सगळ्या महिला नाचकाम करत राहतात असं म्हणतात. पण मी सतत जी येतो पाहतो, आता तुम्ही सगळे तपनेश्वरकडे आपण सगळीच राहणार आहे तिकडे. अहो सगळी महाराज मंडळी म्हणून बघितल्या, बरोबर, ज्यांनी त्यांनी पाहण्याचा दृष्टिकोन आहे ह्याच्यातून. म्हणून एक जामखेडचं जे नाव आहे, जे वैभव आहे, ते आपण या कीर्तन प्रवचनामधून सुद्धा खूप मोठं करण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही जे सगळ्यांनी सुरू केलं आहे, काय आता आमच्यासारख्या वकिलांना आम्हाला काय यातला मिळ नव्हता लागत, पण तुम्ही दर सोमवारचं सुरू केलं. इथं उभा राहा, तिथं कीर्तन करा, प्रवचन करा. नवनवीन महाराज तयार व्हायला लागले, नवनवीन अभ्यास करणारे तयार व्हायला लागले. म्हणून हा सुंदर असा उपक्रम आपण या ठिकाणी केला आहे. बराच वेळ झालं तुम्ही ऐकताय, सगळे दमला असताल, त्यामुळं प्रवचन रूपी सेवा इथंच थांबवतो. कारण खूप वेळ झालो आणि एवढा मोठा समुदाय अडकून धरणं हे माझ्यासारख्या माणसाला काही शोभा देत नाही. सगळ्यांना आपापले कामं आहेत, सगळ्यांना वेळ दिला पाहिजे. फक्त एवढंच आहे की जी माऊलीने या ओवीमध्ये सांगितलं की स्वधर्म कुणी सोडू नाही, या ओवीचा आणि आजच्या प्रवचनाचा मला एकच उद्देश आहे, जे आपलं कर्तव्य ते स्वधर्म कुणीच सोडायचा नाही. आपला ज्याचा धर्म आहे, पत्नीचा धर्म आहे घरातली सगळी कामं करणं, पतीचा धर्म आहे सगळं त्यांना आणून देणं, त्यांची कामं त्यांनी नीट करावं, आपली कामं आपली नीट करावं, मी माझं काम नीट करावं, मेजरने त्यांचं काम नीट करावं, तुम्ही ते नीट करावं.
ह्यांनी ह्यांचं काम वेळेत करावं. आज समजा जे पूजाला आलेत, आरतीला आलेत, त्या प्रत्येकाने आरती होतं थांबलंच पाहिजे. नाही मधूनच दांडी हाणायची म्हणजे स्वधर्म सोडला. आरती पार पाडली पाहिजे. दर सोमवारचं काम चांगलं केलं पाहिजे. शेजाऱ्याबरोबर चांगलं राहिलं पाहिजे. नाही तर आपला केर झाडायचा आणि दुसऱ्या दारात लोटायचा, ह्याला का स्वधर्म म्हणायचं? पापाचं काम नाही. म्हणजे वादविवाद का वाढतात? तर आपण स्वधर्म न पाळल्यामुळं वादविवाद वाढतात. आपली जमीन अर्धा एकर आहे तेवढीच वहीत करायची, आपण लगे पाऊण एकर वाढवायला जातो, झाले भांडणं. म्हणजे जी काही स्वार्थ, लोकाची गोष्ट मला मिळावी हा स्वार्थ धरला की स्वधर्म सुटला, एवढाच ओवीचा अर्थ आहे. एवढंच फक्त आजच्या प्रवचनाच्या निमित्ताने सांगतो. प्रवचन रूपी सेवा इथंच थांबवतो. जय विठ्ठल कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.